आजचा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, कारण तुमच्यासोबत मी खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. ती काय पुढे सांगतेस. नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी गेले होते ट्रेंड्स मॉलमध्ये. ट्रेंड्स मॉलमध्ये काय काय नवीन कलेक्शन आलं आहे, चला म्हणलं आपल्या मंडळीसोबत शेअर करूया. पण तिथे गेल्यावरती ना मला शॉकच बसला. एवढा भारी ऑफर ठेवलेली होती ना, एकावर एक फ्री. म्हणजे 3,500ची तुम्ही शॉपिंग करा आणि त्याच्यावर 3,500चे कपडे फ्री मिळवा असं होतं. तर कलेक्शन पण छान छान आलेलं होतं, खूप सुंदर होतं. कुर्त्याज वगैरे आणि माझे सगळे जास्तीत जास्त कपडे हे ट्रेंड्सचेच असतात, तुम्ही बघतच असाल. लाईट कलर असतात पण दिसायला तेवढे सुंदर आणि स्टँडर्ड वाटतात. तर मला हा ना कुर्ता खूप आवडला होता. तर छान क्वालिटी होती आणि त्यामध्ये 2 कलर ऑप्शन होते. एक पर्पल कलर होता आणि हा होता आणि त्याच्या स्लीव्स खूप सुंदर होत्या. त्याच्या पफ स्लीव्ज असल्यामुळेच मला त्या जास्त आवडल्या होत्या. सुंदर असा वाटत होता स्टँड कॉलरचा. तर 999ला होता तो. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला आणखीन एक फ्रीज भेटणार होता असा तो. आणि हा पण छान वाटला मला. नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये सुंदर असा पार्टीवेअर वाटत होता, सुंदर दिसत होता. आणि भरपूर अशी कलेक्शन आलेली आहे. ह्या पॅटर्नमध्ये भरपूर व्हरायटीज होत्या आणि कलर पण होते. आता तुम्ही म्हणणार सगळे कॉलरचेच का दाखवत आहे, तर सुंदर दिसत होता तो पॅटर्न. लाईट कलरमध्ये छान वाटत होते. आणि हे कॉर्ड सेट ना 999मध्ये आहे. पॅन्ट आणि टॉप असं यांचं कॉम्बिनेशन होतं. मस्त असे कलर, वेगवेगळे व्हरायटीज होत्या. छान असं सुंदर कलेक्शन आलेलं. आणि हा वन पीस पण, म्हणजे तुम्हाला जर कुठे फिरायला जायचं असेल बीचवर वगैरे तर तुम्ही हे घालू शकतात. आणि हा टॉप पण मला खूप आवडला होता. 799ला नुसतं टॉपच होता, त्यामुळे मला जास्तच कॉस्टली वाटला. म्हणजे ऑफर असली तरी ही 3,500मध्ये आपल्याला कपडे घ्यायचे होते आणि त्यानंतर 3,500चे आपल्याला फ्री भेटणार होते. म्हणजे एवढे पैसे घालवायचे कपड्यांमध्येच हे मला काही बरं वाटलं नाही, त्यामुळे काही घेतला नाही. आणि हे ना 350 रुपयाच्या कुर्तीज ज्या आहेत ना, त्यामध्ये पण एवढं छान छान व्हरायटी होत्या आणि एवढं छान होत्या ना, त्यामुळे म्हणलं सगळंच तुमच्यासोबत दाखवावं. आता हे अनारकली पॅटर्नमध्ये, म्हणजे लॉंग टॉप ए लाईन जे असतात ना ते आहे. तेवढे छान छान होते. डार्क कलरमध्ये पण होते, लाईट कलरमध्ये पण होते. पण मला मोस्टली ना लाईट कलरमध्येच जास्त आवडतात. हे वन पीस पण होते. आणि क्रॉप टॉपमध्ये पण एवढ्या व्हरायटीज होत्या ना, खूपच जास्त होत्या. पण मला ना क्रॉप टॉप अजिबात जमत नाही. माझी हाईट जास्त असल्यामुळे ते आणखीनच छोटे वाटायला लागतात, त्यामुळे ना क्रॉप टॉप मी सहसा काही घालत नाही. वन पीसमध्ये असे वेगवेगळ्या पॅटर्नचे होते आणि स्किन फिटमध्ये पण ड्रेस होते. लहान मुलांच्या, मुलींचे ड्रेस तर एवढे सुंदर सुंदर होते ना. ऑफर असल्यामुळे त्यांनी एवढं कलेक्शन लावलेलं होतं ना, खूप जास्त व्हरायटी होत्या, वेगवेगळे पॅटर्न होते. आणि स्कर्ट्स वगैरे एवढं सुंदर वाटत होतं ना. क्यूट क्यूट लहान मुलींचे ड्रेस होते. मुलांचे ड्रेस किती ना, म्हणजे जास्त व्हरायटीज नसतात, पण लहान मुलींच्या ड्रेसमध्ये भरपूर अशा व्हरायटीज असतात. आणि खरंच एवढं सुंदर कलेक्शन लावलेलं आहे ना. तुम्ही एक वेळा जवळच्या ट्रेंड्स मॉलमध्ये नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ही ऑफरचा फायदा घेता येईल. बघा आता हे डंगरी पॅटर्न पण किती सुंदर दिसत आहे आणि किती छान. आणि गाऊन पण लावलेले होते बरं का. म्हणजे मी नेहमी जाते ट्रेंड्समध्ये, पण कधी गाऊनचं कलेक्शन नाही बघितलेलं. पण इथे आता गाऊनचं कलेक्शन पण त्यांनी लावलेलं होतं. आणि आणि जीन्समध्ये पण एवढ्या व्हरायटीज होत्या ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे डिफरंट पॅटर्न होते आणि खूप छान छान व्हरायटी होत्या. आणि क्वालिटी तर एक नंबरच. आता ट्रेंड्स म्हणल्यावर क्वालिटीचा काही विषयच नाही. जीन्सची क्वालिटी तर एक नंबर होती, खूपच छान होते. कलर कॉम्बिनेशन वगैरे एकदम मस्त होते. त्याचबरोबर शर्टमध्ये पण भरपूर असे पॅटर्न होते, प्लाझो पॅन्टमध्ये. म्हणजे तुम्ही जाऊन बघाल ना तर तुम्हाला पण असं वाटेल की काय घ्यावं आणि काय नको म्हणून, कारण त्यांनी सेल लावलेला होता. आणि सेल म्हणलं ना तर जिथं नाही तिथं भरपूर प्रमाणात गर्दी होत असते. आता लेडीजचं तर कसं, सेल म्हणलं की भले की ते त्याच प्राईजमध्ये भेटाना आणि सेलचं नाव द्यायना, तरी पण आपल्या लेडीज म्हणजे आम्हीच कसं सेलकडे अट्रॅक्ट होतो. तर ही स्ट्रॅटर्जी असते, पण त्यामध्ये कधी कधी फायदा पण होऊन जातो. आणि मला हे टॉप एवढं आवडलं होतं ना ब्राऊन कलरचं. मला डल कलर जरा जास्तच आवडतं आणि ते मला अट्रॅक्ट करतात, पण मी ते काही घेतलं नाही. आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत म्हणलं चला पर्सचं कलेक्शन पण शेअर करावं. एवढ्या काही व्हरायटीज नव्हत्या पर्समध्ये, सोच होतं कलेक्शन. तर मला पर्सचं कलेक्शन एवढं काही खास आवडलेलं नाही आहे. आता हीच पर्स 1,999ला आहे, पण मला एवढं काही विशेष वाटलं नाही त्याच्यामध्ये 1,999 सारखं. आणि तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतील का? तुम्हाला आणखीन डिटेल व्हिडिओ हवा आहे का ट्रेंड शॉपिंग मॉलचा? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.